Hello dear students, welcome again. Now open your textbook and look at the page number 30. पेज नंबर 30 बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेखक आणि त्यांचे मित्र आसरवारीच्या त्या सरपंचांना भेटतात. त्यांच्याशी त्या विषयावर कसबाईच्या विषयावर बोलणं होतं आणि ते सांगतात की गावामध्ये एकही अशी व्यक्ती सापडणार नाही की ज्याच्याकडे कसबाईचे तांदूळ सापडतील. इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढे बघू. अकॉर्डिंग टू him, the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asarwari. हॅमलेटचा अर्थ काय होतो इथं? खेडेगाव. तर आता ते पुढे सांगतात की फक्त शेजारच्या आसरवारी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या त्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात. We bid farewell to Devhanda, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. आणि आता we bid farewell to देवहांडा म्हणजेच काय की देवहांडांचा त्यांनी निरोप घेऊन ते आता निघाले. तेव्हा त्यांनी देवहांडांनी लेखकांना आशीर्वाद दिले आणि म्हटलं काय, कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देवो. महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई, की कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देवो अशा आशीर्वाद त्यांनी दिला. In Asarwari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. Local dialect म्हणजे काय? स्थानिक बोलीभाषा. डायलेक्ट म्हणजे काय? बोलीभाषा. तर त्या खेड्यातली जी काही विशिष्ट बोलीभाषा आहे ती. तर आता त्यांना स्थानिक बोलीभाषा ही चांगल्या प्रकारे बोलता येत नसल्यामुळे त्यांनी आसरवारी गावच्या त्या सरपंचांना मदत करण्याची विनंती केली. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू दी हिल्स. आणि त्यांनी त्यांचा असिस्टंट म्हणजे एक सहकारी जीवन नावाचा त्याला त्यांच्यासोबत त्या डोंगरात पाठवला. आफ्टर अ हाफ अवर वॉक थ्रू थिक vegetation, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड ditches अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हेल, वी रीच दी स्लीपी हॅम्लेट ऑफ बोरीपाडा. आणि आता अशा प्रकारे जवळजवळ अर्धा तास तिथे दाट झाडीतून चालत अनेक ओढे आणि चर पार करीत आणि दगड मातीतून वाट काढल्यानंतर ते बोरीपाडा या सुस्त एका खेड्यापाशी येऊन पोहोचले. वी रीच द स्लीपी हॅम्लेट ऑफ बोरीपाडा म्हणजे काय, एक सुस्त असं गाव की शांत असलेलं, तिथे ते पोचले. There were just 2 ramshackle houses in front of us and we wondered if this was the right place. Ramshackle houses, ramshackle means in a state of severe disrepair, की पडकं असं जुनं घर, 2 घरे त्या ठिकाणी होती आणि तिथं गेल्यावर त्यांना वाटलं की तिथे समोर जीर्ण झालेली फक्त 2 घरं तर त्यांना दिसत होती, पण आपण योग्य ठिकाणी आलो आहोत का या विचारात ते पडले. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. आणि त्या ठिकाणी एक रिंकल म्हणजे काय, सुरकुतलेली एक म्हातारी त्या एका घरासमोर बसलेली त्यांना दिसली आणि क्युरिओसिटी म्हणजेच काय, कुतूहलाने ती त्यांच्याकडे पाहू लागली. As we approached her, we signaled to जीवन to ask the crucial question. आणि जसं ते त्यांच्याजवळ गेले, लेखक सांगतात की जेव्हा मी तिच्याजवळ पोचलो तेव्हा तिला तो प्रश्न विचारायची जीवनला त्यांनी खूण केली किंवा इशारा केला. She muttered in reply and we looked at जीवन for a quick interpretation. आता इन रिप्लाय म्हणजे उत्तर देण्यासाठी किंवा उत्तरादाखल ती काहीतरी मटर म्हणजे काय, पुटपुटली. आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी लेखक आणि त्यांच्या मित्राने जीवनकडे पाहिले. ही ब्रोक इन टू अ स्माईल अँड इन्फॉर्म अस दॅट शी डिड हॅव द राईस.
and wanted to know who we were and why we wanted it. आता तो हसला, जीवन हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे. बट she wanted to know who they were and why they wanted it. परंतु तिला जाणून घ्यायचं होतं की ते तिच्याकडे आलेले ते लोक कोण आहेत आणि तो भात त्यांना कशा करता पाहिजे आहे हे ती विचारत होती. Now look at the next page number 31. It was a difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to hug her. आता चेहरा स्ट्रेट फेस म्हणजे आपला चेहरा निर्विकार ठेवणं आता लेखकांना अवघड झालं होतं, कारण त्यांना कसबाई प्रकारचा किंवा तो जातीचा तो तांदूळ भेटल्याचा आनंद त्यांच्या मावत नव्हता. अँड ही हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. हग म्हणजे काय, मिठी मारणे. आणि आता तिला मिठी मारावी अशी उत्स्फूर्तपणे त्यांना इच्छा झाली होती. After searching for months, we had found the elusive Kasbai. Elusive means difficult to find, कॅस or achieve म्हणजेच दुर्मिळ किंवा सहजासहजी न मिळणारी गोष्ट. तर आता अशा प्रकारे अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता त्यांना तो दुर्मिळ असा कसबाई सापडला होता. We explained to her that we were from Pet nearby and we needed the seeds to grow it. आणि आता त्यांनी तिला एक्सप्लेन केलं की सांगितलं की आम्ही जवळच्या पेडगावाहून आलो आहोत आणि पीक घेण्यासाठी या तांदळाचे बियाणे आम्हाला हवे आहे असं त्यांनी सांगितलं. We asked for 10 kilograms of rice. She muttered and scowled. त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 किलो तांदूळ लागणार आहेत. She muttered, ती काय पुटपुटली. कशी? Scowled means कपाळावर आठ्या घालत ती काहीतरी पुटपुटली. जीवन interpreted that she had never heard of Pet village and also did not have a weighing scale. आता जीवनने पुढे सांगितलं, स्पष्टीकरण दिलं तिच्या बोलण्याचं की तिने कधीही पेट गावाचे नाव ऐकले नव्हते आणि तिच्याकडे वेईंग स्केल म्हणजे वजनाचा काटा नव्हता. She was willing to give the seeds only in baskets. And she was willing to give the seeds only in baskets. तर ती भाताचे बियाणे टोपल्यांमध्ये देण्यास तयार होती. We asked for a single basket of rice and Jeevan told us to pay her something. आता त्यांनी एक टोपली भात द्यायला सांगितले तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने त्यांना सुचवले. I handed over a 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into a smile. आणि जेव्हा लेखकांनी तिला 100ची नोट दिली तेव्हा गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर ही 100ची नोट बघून हसू उमटले होते. She nodded her head in approval. तिने nodded her head in approval. Approval म्हणजे काय? संमतीदर्शक. तर संमतीदर्शक तिने मान हलवली. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain, away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady. आणि आता वॉक बॅक म्हणजे परत जात होते. तर जेव्हा परतीच्या वाटेवर लेखक आणि त्यांचे मित्र लागले तेव्हा अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, तर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, तर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना त्यांच्या मनात एक विचार आला. I couldn't help but wonder that here, nestling
नेस्लिंग इन द फूटहिल्स ऑफ ॲन अननोन माउंटेन. तर त्यांच्या मनात एक विचार आला की इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्यांच्या गजबजापासून किंवा गोंगाटापासून दूर असलेली भारताची ही खरी जनता इथं नांदत आहे. हसल अँड बसल म्हणजेच काय, गडबड गोंगाट यांच्यापासून दूर असलेली ही जी काही खरी जनता आहे ती इथेच नांदते आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. These were the people, की हेच ते लोक आहेत. कोण आहेत? who still held on to the rich biodiversity, की ज्यांनी भूमातेची संपूर्ण बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय, जैवविविधता, की ज्यांनी जैवविविधता अजूनही जपली होती. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम, परंतु इतर कुणीही त्यांची कदर केली नव्हती. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स, फर्टिलायझर्स और पेस्टिसाइड्स. तर त्यांनी हायब्रिड्स म्हणजे काय, संकरित पिके, फर्टिलायझर्स खते, पेस्टिसाइड्स कीटकनाशक यांची नावेही यांनी कधी ऐकली नाहीत. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट वॉट दे गॉट. ते फक्त काय करतात की आपण आपला भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचं, एवढंच त्यांना माहिती आहे, एवढं त्यांना माहीत होतं. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा. द ओल्ड लेडी दे मेट हॅड प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा, की ती वृद्ध स्त्री ज्यांना ते भेटले होते ती बहुधा बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेलेली नव्हती. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. अनस्पॉइल्ड म्हणजेच काय, अबाधित. तर तिचं विश्व, प्रोग्रेस म्हणजे काय, प्रगती. तर तिचं जे काही विश्व होतं त्या वृद्ध स्त्रीचं ते प्रगतीपासून अबाधित होतं. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि एवढ्याकरता लेखक पुन्हा कृतज्ञ होतात. नाव अवर दिस लेसन इज कम्प्लीट. आता आपला हा लेसन इथं पूर्ण झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.